नमस्कार. पंजाबराव डख साहेबांचा नवीन हवामान अंदाज आलेला आहे. कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज त्यांनी दिलेला आहे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेती दर्शन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून दररोज हवामान अंदाज तुम्हाला पाहता येतील. हवामान अभ्यासक पंजाबराव डख साहेब नवीन हवामान अंदाज दिलेला आहे. या अंदाजामध्ये पुढील आठवड्याचा अंदाज विभागानुसार त्यांनी सांगितलेला आहे. पाहूयात पंजाबराव डख साहेबांनी काय म्हटले. शेतकरी मित्रांनो, दिनांक 8 व 9 ऑगस्टला विदर्भात काही ठिकाणी मध्यम सरी सुरू राहतील. त्याचबरोबर उर्वरित महाराष्ट्रात भाग बदलत पावसाचा जोर कायम राहील. दिनांक 11 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यात कडक सूर्यदर्शन राहील व उर्वरित महाराष्ट्रामध्ये अधूनमधून भाग बदलत पावसाच्या सरी येतील. पंजाबराव डख साहेबांनी सांगितलेले आहे, फक्त मराठवाड्यामध्ये 11 ते 16 ऑगस्ट या तारखेदरम्यान पाऊस उघडीप देणार आहे. एकदमच पाऊस उघडीप देणार नाही, तरी शेतकऱ्यांनी आपापली कामे वेळ पाहून करून घ्यावीत. जे मराठवाड्याचे शेतकरी आहेत त्यांना 5 दिवस चांगली उघडीप मिळणार आहे, तरी या दरम्यान त्यांनी आपली शेतीची कामे करून घ्यावे, असे पंजाबराव डख साहेबांनी सांगितलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन हवामान अंदाज पाहण्याकरिता आपल्या शेती दर्शन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.